नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोले तालुक्यात खरीप पूर्वतयारीसाठी नैसर्गिक शेती जनजागृती। एकदरे व परिसरात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली। आढळा विभागात खरीप हंगाम पूर्वतयारी अंतर्गत जनजागृती मोहीम। एकदरे प्रतिनिधी बाजीराव भांगरे। अकोले तालुक्यातील जायनावाडी, एकदरे आणि खिरविरे येथे खरीप हंगाम पूर्वतयारी अंतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात आले। यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली। जायनावाडी येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला ग्रामस्थ, महिला बचत गट व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात काळू भांगरे यांच्या प्रास्ताविकाने झाली। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी नाथू शेंडे यांनी नैसर्गिक शेती अभियानाची सविस्तर माहिती देत ही शेती पद्धत काळाची गरज असल्याचे सांगितले। त्यांनी शेतकऱ्यांना यात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले। अरुण बांबेरे यांनी माती नमुना कसा काढावा तसेच भात बियाण्यांची प्रक्रिया आणि गादी वाफा तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। रवींद्र मांडवे यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली, ज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि ॲग्रिस्टॅक योजना यांचा समावेश होता। तसेच राघू पेडेकर यांनी महाडी बीटी पोर्टलवरील योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली। कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे, सरपंच बाळू डगळे तसेच गोरख भांगरे, मधुकर भांगरे, सागर डगळे, कृषी सखी आशा भांगरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे न्यूज, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।